वेळोवेळी क्षणाक्षणाला ज्या ज्या गोष्टींना तुम्हाला सामोरं जावं लागेल त्या त्या गोष्टीमधून तुम्ही काही ना काहीतरी शिका, जेणेकरून ते शिकत असताना भविष्यामध्ये तुम्हाला यशस्वी होण्यासाठी कोणत्या अडचणी येणार नाहीत. तर सामन्याच्या दिशेने आपण वळणार आहोत. हॅलो, हा चेक. तर चालू असलेला सामना या ठिकाणी रंगला जाणार आहे. दाबेमोहन वर्सेस कोटरोशी या दोन संघांमध्ये नाणेफेकीचा कौल कोटरोशी संघाने जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले टीम दाबेमोहन या संघाला. अतिशय चांगल्या दर्जाचे सामने आजच्या दिवसामध्ये आपण पाहिले. श्री काळभैरव उत्कर्ष मंडळ बिरवाडी यांच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा आपण पाहतोय. जावलीधिपती मोरे चषक 2021 ही स्पर्धा आपण पाहतो आणि या स्पर्धेसाठी लाभलेला युट्यूबच्या माध्यमातून असेल किंवा मैदानाच्या आमच्या बाहेरच्या दिशेने लाभलेला आम्हाला प्रेक्षक वर्ग, तर प्रेक्षक वर्गाचं मनापासून आभार की आपण आहात. म्हणूनच यासारख्या स्पर्धा सातत्यानं वारंवार खेळवल्या जातात. या स्पर्धांना प्रसिद्धी येते. तसेच सर्वाधिक महत्त्वाचे काही स्पर्धांसाठी लाभलेले आमचे मान्यवर असतील, पाहुणे असतील, त्यांचं पदस्पर्श आमच्या व्यासपीठाला लाभतं. म्हणूनच हे व्यासपीठ संस्था धरतं. तदनंतर GTC जी आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा थेट प्रसारित करताना पाहायला मिळतात. ही टेक्निकल टीम आमची, त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत. आमचे मॅन्युअल स्कोरर त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत. आमच्या ऑफिशियल्स टीम शशी साटम सर, दत्ता मेहरे सर आणि सूर्यकांत आडाव सर यांचं सुद्धा मनापासून स्वागत. कॉमेंट्री बॉक्समध्ये विकास मोरे असतील. तदनंतर त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत. स्टार्ट ऑफ द मॅच. पहिला चेंडू हाताळचा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ जातोय मिड विकेट सीमारेषा बाहेर. अफलातून चौकार. बिरमणी संघाचे सर्व खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचेत. बिरमणी संघाचे सर्व खेळाडू. किशोर सर्वांना घेऊन या. सचिन गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत. पहिला चेंडू ज्या प्रकारे हाताळला गेला होता थोडासा आखूड टप्प्याचा होता. वाटलं होतं चेंडू 38 सर्कलच्या आतमध्ये झेलच्या रूपाने जाईल, परंतु त्या अपेक्षेचा भंग होत असताना चेंडू सरळ मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषा बाहेर जाताना पाहायला मिळाला 4 धावांसाठी. कलात्मकतेने भरलेला फटका. वेट अँड वॉच बभूमिका. स्विंगला ओळखलं, बाउन्सला ओळखलं आणि चेंडू सीमारेषा जवळ जात असताना एक आनंद आणि कॉन्फिडन्स द्विगुणित करणारा हा फटका पाहायला मिळाला अजयच्या बॅटमधून. अजय मनोज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 4 षटकांचा खेळ असेल. पहिल्या फेरीतील हा सामना असल्या कारणानं पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहिलं असेल 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण. उजष्टीच्या बाहेर जाणारा हा चेंडू उसळी घेणारा चेंडू होता. अतिरिक्त बाउन्स आणि स्क्वेअर मारा त्या कारणास्तव दंडित केलं जात आहे. गोलंदाजाला एका धाव्यानिशी वाईटच्या रूपाने 1 धाव धावफलकामध्ये ऍड होईल. पुन्हा एकदा सचिन सज्ज होताना पाहायला मिळेल. फुलटॉप मध्ये चेंडू स्विच इट करण्याचा प्रयत्न. स्विच इट सक्सेसफुल. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. खेळाडूने तो मिडविकेटच्या सीमारेषा बाहेर सुद्धा धाडला असता, परंतु पाहिलं होतं अजयने दाखवून दिलंय की बाबा हा माझ्यामध्ये भरपूर असे फटके आहेत ते मी पेश करू शकतो आणि म्हणूनच स्विच इट रिव्हर्सचा फटका षटकाराच्या रूपाने गेलाय आणि 6 धावाने धावफलक गतिमान होताना पाहिले. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लेट कट, कारण चेंडू टप्पावल्यानंतर उशिराने आला आणि या ठिकाणी एक धावचीची संधी मिस होते आणि निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू पाहायला मिळतोय. मिसकम्युनिकेशन, मिसकॉर्डिनेशन या गोष्टी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. यस नो वेट या गोष्टींचा चुकीचा संबंध थोड्या वेळासाठी का होईना परंतु पाहायला मिळाला. थांबवण्यामध्ये यश आणि म्हणूनच की काय दोन्ही खेळाडू सेफ पाहायला मिळतात. सचिन यांनी चांगला कमबॅक केला या चेंडूवरती. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. धावा दाबल करते 11. येणारे अजून 3 चेंडू अतिशय महत्वाचे आणि निर्णायक. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. रडारमध्ये आलेला चेंडू नव्हता, परंतु बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता. चांगली फिल्डिंग गतिवान पद्धतीने चेंडूवरती जाऊन केली. चांगली फेकी सुद्धा पाहायला मिळाली. नोचा इशारा. नो +2. तब्बल 3 धावा धावफलकामध्ये ऍड होतील.
येस ऑफिशियल फ्री हिट असेल. येस नो चेंडू आणि त्यावरील पुढील चेंडू मात्र फ्री हिट असणार आहे. अतिरिक्त चेंडू अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल. 2 धावा तर धावून काढल्या गेल्या होत्या आणि म्हणूनच पुन्हा एकदा गोलंदाजी मागोती सज्ज होतोय. आउटसाइड ऑफ स्टंप पिच झाला चेंडू आपण पाहतोय. अतिरिक्त उसळे पाहायला मिळाले. वाईटचा इशारा आमचे ऑफिशियल्स त्या ठिकाणी दर्शवत आहेत. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होताना पाहायला मिळते. दबाव बिलकुल गोलंदाजावरती असेल कारण ज्या प्रकारची स्थिती आहे, ज्या प्रकारचे 2 मोठे प्रहार पाहायला मिळाले, तदनंतर आलेला नो चेंडूवरती 2 धावांचा प्रहार, या सर्व गोष्टीला पाहता मन विचलित झालंय. मानसिक संतुलन सध्याच्या घडीला गोलंदाज बिघडताना पाहायला मिळते. आता मात्र ऑन साईडला खेळून काढलाय, फेकून दिला गेला, परंतु क्षेत्ररक्षक चपळतेने चेंडूवरती आला आणि जोपर्यंत फील्ड करेल 2 धावा पुन्हा एकदा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, काय बिघडतंय, या सर्व गोष्टी पेश केल्या जातात, सादर केल्या जात आहेत दोन्ही संघाच्या माध्यमातून. एक संघ दुसऱ्या बाजूने फलंदाजी करत असताना रनआउटचे चान्सेस क्रिएट करतोय, तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करणारा संघ अवांतरित रूपाने धावा भरसून देताना पाहायला मिळतोय. दोन्ही बाजूने चुकांचा वर्षाव. फुलालन पद्या चेंडू ऑन साईडला भिरकावण्याचा प्रयत्न, काव कोणा सीमारेषा बाहेर जाणारा आपला थीन दर्जेदार आणि शानदार षटकार. शिल्लक असेल 23 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. पाहणाऱ्या शेवटच्या चेंडूची कहाणी काय असेल. पुन्हा एकदा उजव्या एसटीच्या जवळजवळ बाहेर जाणारा चेंडू, वाईडचा इशारा. अतिरिक्त धावा या केव्हा येतात, ज्या वेळेला गोलंदाजाकडे टाकण्यासाठी कोणताही चेंडू नसतो, हातावरती नियंत्रण नसतं, किंवा ज्या प्रकारे कापसाचं आवरण चेंडूवरती असतं त्यावेळेला वाईटचा चेंडू हात सातत अनेक वेळा आपण हाताताना पाहिले असेल. आता मात्र बसून बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आलाय. झेलची संधी, झेल मात्र जोपर्यंत घेईल तोपर्यंत चेंडू सरळ जाते. दिशेने येताना पाहायला मिळत आहेत कुणाल. यापुढील होणारा सामना बिरमणी वर्सेस देवली. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे, या इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाणार आहे, तरी सज्ज राहायचंय, कुठेही जाऊ नका. यानंतर तुमचा सामना खेळवला जाईल.
त्याच बरोबरीने पहिल्या फेरीतील शेवटचा सामना कुमटे आणि बिरवाडी केबीसीसी या दोन्ही संघांनी सुद्धा रिपोर्टिंग करायचे आपण आलेल्याची, कारण मित्रांनो दिलेल्या वेळेमध्ये तुम्हाला उपस्थित राहणं गरजेचं असणार आहे. अतिशय चांगला चेंडू होता खोलवर टप्प्याचा, त्या चेंडूला मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न कव्हर रिजन मध्ये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, ऑन साइडला फ्लिप करून दिला पुन्हा एकदा. तेच रिझन, तीच दिशा आणि तेच क्षेत्र, झेल टिपला जातोय त्याच क्षेत्ररक्षकाकडून. विकेटचं पतन, अजून एक गडी जातोय तंबूच्या दिशेने. मात्र चांगली कमबॅक करत असताना, चांगली गोलंदाजी साकारत असताना आपण पाहतो मिस्टर रुपेश. अतिशय चांगला चेंडू हाताळला गेला होता. फलंदाजाला मात्र कोणत्याही प्रकारे मोठा प्रहार खेळण्यापासून वंचित ठेवण्यासाठी एक लालच दिलं गेलं होतं की स्वीचचा फटका मारून, सीटचा फटका मारून चौकार षटकाराची आतिषबाजी करतील, आणि त्या लालच्याला मात्र बळी पडत असताना दोन्ही फलंदाज आपण पाहिले. सलामीची जोडी तंबूच्या दिशेने गेले आणि आता महेश आणि कुणाल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अतिशय चांगला चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला भिरकावून दिलाय. तोच क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय, परंतु बॅकअप साठी येत असताना अजून एक गडी तंबूच्या दिशेने जातोय. विकेटचं पतन. आणि 3 विकेट्स महत्वाच्या मिड विकेट रिझन मध्ये पाहायला मिळतात. असं का घडतंय त्याचं कारण सुद्धा तसंच आहे मित्रांनो. ज्या प्रकारची गोलंदाजी होतीये त्या चेंडूंना मात्र कशा प्रकारे खेळणं गरजेचं आहे ते मात्र फलंदाज अजूनपर्यंत समजलेलं नाही, आणि त्या कारणास्तव मात्र विकेटचं पतन वारंवार सातत्यानं होताना पाहायला मिळतं. आता मात्र मेरिटवरती खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र सरळ जातोय इन टू द गॅप 4 धावांसाठी. ही आहे कला. अतिशय चांगला फटका, कलात्मकतेने भरला फटका. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता यशस्वी. गॅप्सला बघणं, तदनंतर त्या दिशेने चेंडूला एलिमिनेट करणं, या प्रकारची कलात्मकता फलंदाजाकडे असणं गरजेचे आहे. त्यावेळेला तो परिपक्वतेच्या दिशेने जाणारा फलंदाज म्हणून मानला जातो, आणि तो फटका मात्र कुणालच्या बॅटमधून आलाय. पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, जलचीची संधी, टॉप एज, विकेटचं पतन, आणि कुणालची खेळी येते संपुष्टात. व्हॉट अ कमबॅक. दोन षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला, आणि या प्रकारचे स्पेल अपेक्षित होते आणि ते स्पेल मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. 4 गडी तब्बल झेलचीच्या रूपाने बाद झाले आणि एकच चौकार
त्या षटकामध्ये आलाय. नवीन गोलंदाज संतोष गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळते. 34 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही फलंदाजी करणारा संघ हा फ्रंट फूट वरती पाहायला मिळते. त्याचं कारण असं की धावांचा जो काही वेग आहे किंवा धावांचा जो काही एक बॅलन्स तयार केलाय तो मात्र समाधानकारक धावफलकापर्यंत जाण्यासाठी पुरेसा आहे. इथून येणारे 12 चेंडू जर काही इथून 20 धावा जरी आल्या तरी सुद्धा एक फायटिंग स्कोर पर्यंत जाण्यापर्यंतची मजल मारू शकतो फलंदाजी करणारा संघ. आणि म्हणूनच की काय या ठिकाणी अजून त्या दबावाला मेंटेन ठेवणं गरजेचं असणार आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाला. एका बाजूला कोटरशी आपण संघ पाहतोय, दुसऱ्या बाजूला दाबेमोहन संघ. त्या दाबेमोहन संघाने मात्र प्रथम गोलंदाजी करताना आपण पाहतोय गोलंदाजीमध्ये थोडीशी निराशा त्यांच्या हाती लाभली होती पहिल्या षटकामध्ये. तदनंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये रुपेशने केलेला कमबॅक. संतोष मात्र कशा प्रकारची कामगिरी करतो ते सुद्धा पाहणं महत्वाचं ठरेल. आणि आता स्ट्राईक एंडवरती फलंदाज मंगेश अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूला मात्र पाहिलं, निहाळलं आणि चेंडूला सरळ गॅपच्या दिशेने पाठवून दिल्याने 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये सादर केली जाते. टीटीपीचा चांगला वापर, टॅलेंट, टेम्परामेंट, परफेक्शन सर्व काही सादर केलं जात आहे आणि या 2 धावा धावफलकामध्ये ऍड केल्या जात आहेत. कलात्मकतेने भरलेलं क्रिकेट सादर करावं लागेल, कारण मागील काही सामने आम्ही पाहिले ज्या सामन्यांमध्ये सहज आणि सोपा विजय ज्या ठिकाणी संघ मिळू शकत होता त्या सामन्यांना सुद्धा स्वतःच्या हाताने केलेलं विकृत कार्य मी तर म्हणेल. कारण ज्या ठिकाणी सिंगल धाव घेणं गरजेची होती त्यावेळेला प्रत्येक फलंदाज षटकार मारण्याच्या दिशेने गेला आणि 6 चेंडू 4 धावांची गरज असताना सामना गमवावा लागला होता पार संघाला. त्या अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं बिरमणी संघ शेवटच्या चेंडूवरती विजयी संपादन होताना पाहायला मिळाला. जिंकलेला सामना स्वतः कॅप्टन गोलंदाजी मार्कवरती होते आणि तो गमावा लागला होता. म्हणूनच एक दुःखदायक बात. परंतु आता मात्र ऑन साइडला रडार मध्ये आला चेंडू, चेंडू सरळ गेलाय, इझिली डन. लुक ऍट द डिस्टन्स, 6 धावा. नवीन गोलंदाज पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, अतिशय चांगला चेंडू होता. मैदानाला गुदगुल्या करत जाणारा हा चेंडू एकदा कंप्लीट, दुसरा द्यायचा प्रयत्न होतोय का, दुसरी धाव घेण्यासाठी दूरवरून आलाय परंतु अगदी वेळेमध्ये माघारी परतलाय. फक्त एकच धाव असेल परंतु ती चपळाई पहा, जवळजवळ अर्ध्या विकेटच्या सुद्धा पुढे आले होते आणि स्वतःला कंट्रोल केलं गेलं आणि एकच धाव ते समाधान मानावं लागलंय. 43 धावा धावफल करते. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. ज्या प्रकारची फटकेबाजी मंगेश करताना पाहायला मिळाला, वाटलं सुद्धा नव्हतं की मंगेश या नंबरवरती येऊन या प्रकारचा फटका मारेल. जो मिड विकेटच्या दिशेमध्ये गेलेला षटकार आपण पाहिला. स्ट्राईक एंडवरती विकास पाहणार आहोत कशा प्रकारची कामगिरी करतोय. क्षेत्ररक्षणाची वेगळी सजावट करण्याचा प्रयत्न यष्टरक्षकाच्या माध्यमातून, कारण दबाव या ठिकाणी पुन्हा एकदा फलंदाजी करणाऱ्या संघावरती, गोलंदाजी करणाऱ्या संघावरती येताना पाहायला मिळतोय. शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न, स्विंग आणि मिस पाहायला मिळालं. अनुभवाने भरलेला हा चेंडू, एक वेगळ्या कल्पकतेने टाकलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. फिंगर रोल केले गेले, तर बॅकअप द हँड डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि म्हणूनच की काय फलंदाज बीट होतोय. डॉट चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. अजूनही 2 चेंडूचा खेळणं शिल्लक असेल. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. धावांचा वेग गतिमान पद्धतीने राजधानी एक्सप्रेसच्या गतीने पुढे जाताना पाहायला मिळाले. आता मात्र ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेमध्ये आहे, झेल होईल का, परंतु चेंडू सरळ जातोय आर पार, सीमारेषा पार, षटकार. क्षेत्र कोणतेही असो, कष्टाला पर्याय नाही आणि जर का तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर तुमच्या यशाला सुद्धा पर्याय नसतो मित्रांनो. म्हणूनच की काय या ठिकाणी प्रत्येक खेळाडूला मेहनत करावी लागेल, कष्टामध्ये प्रामाणिकपणा सुद्धा असावा लागेल. आता मात्र अवॉर्ड शॉट, चेंडूला त्या ठिकाणी लॉंग ऑफ सीमारेषा बाहेर जाण्याचा प्रयत्न, फसलाय. हवेमध्ये कोणतीही गती नव्हती, त्या कारणास्तव मात्र विकेटचं पतन होत असताना विकास सुद्धा जातोय बॅक टू द धावफलकावरती आहेत आणि अजूनही 6 चेंडूचा खेळणे शिल्लक असेल.
3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांचं गोलंदाजीचं प्रतिकरण जर आपण पाहिलं, पहिल्या षटकामध्ये 30 धावा, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आलेल्या 4 धावा, तिसऱ्या षटकामध्ये आलेल्या 15 धावा. या सर्व धावांचं टोटल मारली तर खाली टोटल येते ती 49. येस, आणि 3 धावा धावफलकामध्ये ऍड सुद्धा केल्या जाणार आहेत ऍज पर KSK रूल, की 3 धावांची पॅनल्टी थ्रो गोलंदाजीला होती आणि ती सुद्धा ऍड केली जाणार आहे. याची सुद्धा नोंद घ्या. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला आणि चेंडू सुरू जातोय 1 बाउन्स सीमारेषा बाहेर चौकाराच्या दिशेने. होते 56 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. गडी बाद होताना आपण पाहिल्यात तब्बल 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 56 धावा. एका बाजूने विकेट पडतायत, दुसऱ्या बाजूने धावा वाढतात आणि तिसऱ्या बाजूने मात्र गोलंदाजी इफेक्टिव्ह होताना पाहायला मिळते. राकेश गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होताना पुन्हा एकदा पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षणाची वेगळी सजावट. डावखुरा फलंदाज मंगेश याच्यासाठी माफ करा, सतीश स्ट्रायकिंगवरती येत असताना हा पहिला असा संघ असेल त्याच्यामध्ये डावखुरेच 4 फलंदाज पाहायला मिळतात, कारण एक गेला तर दुसरा सुद्धा लेफ्टी येताना पाहायला मिळतोय. आणि तो एक प्लस पॉईंट सुद्धा असेल, कारण डोकेदुखी असते क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी ज्या वेळेला डावखुरे फलंदाज येत असतात. आता मात्र ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू वाईडच्या दिशेने वळेल का, कारण आमचे ऑफिशियल अजून तटस्थ आहेत आणि हा चेंडू
वाईटचा इशारा. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होताना पाहायला मिळते. सतीश मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतंय. विकेटचं पतन त्या ठिकाणी झालं आणि अडचणीमध्ये संघ आहे. या शेवटच्या षटकामध्ये टीम कोट्रोशी निलेश नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने 8 गडी तंबूच्या दिशेने गेल्यात आणि सर्वाधिक विकेट्स आपण पाहतो या मॅच मध्ये जात असताना एका इनिंग मध्ये. कारण या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं सकाळच्या 17 इतक्या मॅचेस झाल्या. 8 विकेट कोणत्याही संघाचे पडले नव्हते. परंतु आता या मॅच मध्ये पहिल्या इनिंग मध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर 8 गडी माघारी परतत असताना चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला आहे. तीन चेंडूचा खेळ या ठिकाणी होताना पाहायला मिळते. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. क्षेत्ररक्षणाची वेगळी सजावट. चला घाई करा. गोलंदाज राकेश वन्स अगेन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आणि चेंडू सरळ जातोय. फाईन लेग रिजन सीमारेषा बाहेर. टेक्निकली प्रॉपर षटकार. मंगेश आता मात्र पुन्हा एकदा हात खोलत असताना पाहायला मिळते. स्ट्राईक ज्या प्रकारे मिळाली मंगेश याला त्या स्ट्राईकचा पुरेपूरपणे फायदा उचलला गेला आणि अजूनही 2 चेंडूचा खेळणे शिल्लक असणार आहे. धावफलकाकडे आपण वळणार आहोत. धावफलकाचा विचार करायचा झाला तर आतापर्यंत झालेत 64 धावा. 69 रन्स आपण पाहिलेत सकाळच्या 17 पासून सर्वाधिक धावा आणि आता 64 पाहायला मिळते. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. जेलची संधी आणि झेल पुन्हा एकदा मिस होताना पाहायला मिळतं. धावचीची संधी आहे का तर चुकीची फेकी आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. हातातल्या चेंडूवरती 2 धावा पूर्ण करणं याचाच अर्थ समोरच्या संघावरती असलेला दबाव आपण पाहू शकता किती तो. मंगेश पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळेल. या 2 धावांनी 66 धावा धावफलकावरती आहेत. इथून एखादा मोठा फटका आला तर धावसंख्येचा उच्चांक सुद्धा गाठला जाईल. काय घडतंय. हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळेल का. हाय स्कोरिंग मॅच आहे आणि या शेवटच्या चेंडूवरती मोठा प्रहार मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र त्या ठिकाणी भेदून जातो क्षेत्ररक्षकाला. 1 धाव 2 धाव 2 धावा पूर्ण करत असताना तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का तर तिसरी धाव सुद्धा घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये मंगेशला माघारी परतावं लागतं. आणि अशा प्रकारे ही इनिंग ब्रेक होत असताना 68 धावांवरती धावसंख्या स्थिरावलेली आहे आणि आता 69 धावांचं टार्गेट असेल टीम दाभेमोहन या संघासमोर.
आणि देवळी संगनायक. हॅलो. हॅलो. बिरमणी संघाचे संघनायक आणि देवळी संघाचे संघनायक टॉस के बॉसमध्ये यायचं आहे. यानंतर होणारा सामना बिरमणी आणि देवळी दोन्ही संघाचे कर्णधार टॉस के बॉसमध्ये यायचं आहे. टॉसच्या बॉसमध्ये आपलं स्वागत. देवळी संघाचे कर्णधार सचिन आणि बिरामणी संघाचे कर्णधार विकास. आता टॉसचा बॉसमध्ये आपण टॉस करूया. यानंतरचा होणारा सामना बिरामणी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आहे. विकास काय घेणार? आम्ही क्षेत्ररक्षण. बिरमणी संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण घेतले आहे. का क्षेत्ररक्षण सुरुवातीलाच? थोडंसं गोलंदाजीप्रमाणे तर दबाव आणला गेला तर मात्र फलंदाजीसाठी थोडंसं इझी पडतं. जसं पारवाल्याने देवळीसोबत केलं होतं, पण देवळीच्या गोलंदाजांपुढे मात्र पारचे फलंदाज टिकू शकल्याने मात्र एक हाती विजय नक्कीच मिळाला. पहिल्या फेरीचा सामना पण एकदम अटीतटीचा झालेला, त्याच्याबद्दल काय बोलणं? हो, नक्कीच थोडेसे पॉवर प्लेच्या षटकामध्ये आणि त्याच्यानंतरच्या ओव्हरमध्ये खूपच निराशजनक. हे पहिल्या पॉवर प्लेला 6चे रन फक्त आल्यानंतर फक्त केवळ 3 धावा आल्या. त्यानंतर थोडं प्रेशर आलं. त्याच्यानंतर सेकंड लास्ट ओव्हरमध्ये किशोर आणि अभिजित अप्रतिम अशी फलंदाजी करून त्यांनी विजेतेपद नक्कीच मिळवून दिलं. नक्कीच. काय सांगाल? बॅटिंग करून 40-50 धावा करण्याचा प्रयत्न करू आम्ही. सुरुवातीचा सामना पण खूप अटीतटीचा झाला. शेवटच्या ओव्हरमध्ये एकदम म्हणजे खूप चांगल्या प्रकारे बॉलिंग करून हा मॅच जिंकून दिलात. आता कसंही रणनीती असेल? आता पण तसंच करायला लागेल. मॅच जिंकायची आहे. बिरमानी टीम पण चांगली टीम आहे. चांगला परफॉर्मन्स करून जिंकण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. दोन्ही संघांना शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू टॉप एज घेऊन दोन्ही क्षेत्ररक्षकांना भेदून आणि यष्टरक्षकाच्या डोक्यावरून सीमारेषा मागे जात असताना आपण पाहिला लॉंग स्टॉपच्या रिझन मध्ये चांगली फिल्डिंग आणि 2 धावा. तिला फिरवीन माझ्या गाडीवर कलकत्ता श्री गणेशा केला जातोय. जरी 69 धावांचा पाठलाग करायचा असला तरी सुद्धा मित्रांनो, मी तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगेल. ज्या वेळेला 434 धावा धावफलकात लगावून रिकी पॉन्टिंगचा संघ डगआउटमध्ये जाऊन एक रिलॅक्स मोडमध्ये होतात, त्याच्या अवघ्या 3.5 तासानंतर त्यांच्या त्या स्वप्नाला, त्यांच्या त्या रिलॅक्स मोडला मात्र उद्ध्वस्त करणाऱ्या 437 धावा दक्षिण आफ्रिका संघाने लगावल्या. त्याने म्हणूनच हा सामना सुद्धा त्याच दिमागामध्ये, त्याच दिशेने आणि तितकाच दर्जेदार पाहायला मिळेल यामध्ये शंका नाही. कारण येतोय
ज्याच्याकडे मोठा धावफलक आहे आणि त्या मोठ्या धावफलकाचा पाठलाग तुम्ही करू शकता. पण एकदा गोलंदाजी मागवती सज्ज होत आहेत. समोर असेल सचिन, काय घडेल या चेंडूवरती. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला. जलचीची संधी आहे का तर चेंडू सरळ जातोय काव कॉर्नर रिजनला. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून सीमा रेषा जवळ. चांगली फिल्डिंग जरूर पाहायला मिळाली आणि 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगली तल्लकबरी टेम्परामेंट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. 5 चेंडूचा खेळ, 12 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू अतिशय महत्वाचा असेल कारण या चेंडूवरती जर काही मोठा प्रहार आला तर चांगली सुरुवात होताना पाहायला मिळेल दाबेमोहन संघाच्या माध्यमातून. ती सुरुवात पाहायला मिळेल का हा मोठा प्रश्न आहे. आता मात्र या ठिकाणी उसळी घेणारा चेंडू आखूड टप्प्याचा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. अक्रॉस द बॅट, इट्स अ बॅट क्रिकेट असं म्हटलं जातं आणि आता या चेंडूवरती येतोय डॉट बॉल आणि षटकाची समाप्ती होत असताना 12 धावांवरती धावफलक स्थिरावलेला पाहायला मिळतं. या ऐकू एक सुंदर आणि बहारदार गीत आणि पुन्हा एकदा वळूयात मैदानाच्या दिशेने. विकास नवीन गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये आले या 12 धावा. तदनंतर मात्र येणारे 3 षटकं अतिशय निर्णायक आणि अतिशय महत्वाची असतील दाबेमोहन संघासाठी. कारण आता विकासच्या खांद्यावरती जबाबदारी सोपवली आहे कर्णधाराने. कोट्रोशी संघ ज्या प्रकारची फलंदाजी केली गेली आपण पाहिलं. अजयनी चांगली हाणामारी पाहायला मिळाली. 3 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आला. मंगेशने मात्र प्रभावित करून सोडले शेवटच्या क्षणापर्यंत. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. त्यानंतर 1 षटका सागरच्या बॅटमधून सुद्धा पाहायला मिळाला. अनेक सांघिक कामगिरी फलंदाजीच्या माध्यमातून करत असताना संघ कोट्रोशी आपण पाहिला. आणि आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता. एक ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न अयशस्वी. डॉट डिलिव्हरी. चेंडूला पाहावं लागेल. चेंडू तुमच्या जवळ येणार नाही. जर का तुम्हाला धावा खोऱ्याने काढायचे असतील तर चेंडूपर्यंत जावं लागेल आणि चेंडूवरती प्रहार सुद्धा करावे लागतील. तर आणि तरच तुम्ही वर्चस्व दाखवू शकता या मॅच मध्ये. एका बाजूला कुट्रोशी आहे आणि दुसऱ्या बाजूला दाबेमोहन संघ. स्वतःला कमिट करावं लागेल की मी सुद्धा काहीतरी करू शकतो माझ्या संघासाठी. माझ्यामध्ये दम आहे या धावफलकाचा पाठलाग करण्याचा आणि तसं कमिट करून मैदानाच्या आतमध्ये त्या कमिटमेंटला साजेसा खेळ करावा लागेल. आता मात्र पुन्हा एकदा मिस टाइम अँड ब्लाइंड स्ट्रोक. डॉट डिलिव्हरी. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं विकास यांचं. सातत्यानं दबावाची जी पातळी आहे ती उंचावत असताना पाहायला मिळते फलंदाजी करणाऱ्या संघावरती. इथून मात्र दबावाला जुगारून बॉक्सच्या बाहेर येऊन आउट ऑफ द बॉक्स विचार करावा लागेल. तर आणि तरच तुम्ही काहीतरी वेगळी करामत करू शकता. अतिशय चांगला चेंडू शरीरापासून लांब खेळण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द विकेट फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतात मिस्टर तुषार. स्वतः कॅप्टन आहेत. जबाबदारी आहे आणि या जबाबदारीला पुरेपूर पार पाडण्यामध्ये आतापर्यंत तरी अपयश हाती लाभलंय. परंतु अपयश ज्या वेळेला हाती लागतं त्या वेळेला मित्रांनो त्या अपयशाला नेहमीच सांगायचं की अपयश ही यशाची पहिली पायरी असते. आणि म्हणूनच विकेटचं पतन होते का तर येस इट इज गॉन. चपळाई चपळाई आणि चपळाई. त्या चपळाईने मात्र निस्तनाभूत केलं गेलं आणि पहिल्या विकेटचं पतन होत असताना तुषार याची खेळी येते संपुष्टात. फलंदाज मैदानाच्या दिशेने येत असताना आपण पाहतोय मिस्टर संतोष
संतोषवरती सुद्धा नजरा असणार आहेत, कारण इथून मात्र मोठमोठे प्रहार लगावण्या वाचून पर्याय राहिलेला नाहीये. 69 धावांचा पाठलाग करायचा आहे. धावफलकाचा विचार करायचा झाला तर 12 धावा, 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत साकारले. 4 चेंडू निर्धाव आणि 1 गडी तुषारच्या रूपाने तंबूच्या दिशेने धाडलाय. चांगली गोलंदाजी विकास याची. एक कमिट केलं कॅप्टनला की मी चांगलं षटक हाताळेल आणि मॅचला ज्या पोझिशन मध्ये ठेवलं गेले पहिल्या षटकाच्या माध्यमातून त्याच पोझिशन मध्ये किंवा त्याच्यापेक्षा बेस्ट कामगिरी करताना दिसेल आणि ते कार्य मात्र चोखपणे बजावत असताना कमिटमेंटला साजेसा खेळ करत असताना गोलंदाज पाहायला मिळते. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मिडविकेट रिजन मध्ये अजय दूरवरून गेले चेंडूला फील्ड करतील. एकच धाव त्या ठिकाणी घेतली जाते. आता स्ट्राईक एंडवरती सचिन या शेवटच्या चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. श्री काळभैरव उत्कर्ष मंडळ बिरवाडी आयोजित जावली दिपती मोरे चषक 2021 ही स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस, पहिल्या दिवसातील पहिला सामना अतिशय चांगल्या तऱ्हेने पार पडला. तदनंतर उर्वरित सामने सुद्धा तितक्याच जोमाने तितक्याच जोशामध्ये पार पडताना पाहायला मिळाले. आणि आता या सामन्यातील आपण पाहतोय पहिल्या फेरीतील जवळजवळ साखळी फेरीतील हा सेकंड लास्ट मॅच सर्वांसमोर सादर केला जातोय आणि इथून मात्र पहिल्या फेरीतील शेवटचा सामना अजून एक बाकी असेल आणि तिथून येणाऱ्या पुढच्या मॅचेस सुद्धा अतिशय चांगल्याने रोमहर्षक पाहायला मिळतील. याचं कारण असं मित्रांनो, कारण जसं जसं पुढे खेळाडू पुढे पुढे मॅच जात असतात तसे तसे सामने पुढे पुढे जात असतात तसं तसा रोमांच हा वाढत जात असतो. हे नेहमी सातत्यानं आपण पाहिलंय या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये, क्रिकेटच्या पटलावरती. आणि आज या मैदानावरती सुद्धा, या रामलीला मैदानावरती त्याच प्रकारचा थाट सजलाय, त्याच प्रकारचा रणसंग्राम पाहायला मिळतं. आता मात्र सुरेख डिलिव्हरी, ब्लॉक होल मध्ये मारा करण्याचा प्रयत्न यशस्वी. विकेटचं पतन होत असताना सचिन सुद्धा जातोय बॅक टू द डिपार्ट. तो गोलंदाज मात्र तो फलंदाज गोलंदाजी करण्यासाठी आलाय. नवीन फलंदाज जर आपण पाहिला तर अक्षय मैदानाच्या दिशेने येताना पाहायला मिळतोय. इथून काय करावं लागेल तर जसं की आपण पाहिलं असेल 12 चेंडूचा खेळ येणं शिल्लक आहे. 13 धावा धावफलकावरती आहेत. मॅच बिलकुल लांब आहे, परंतु प्रयत्न करावे लागतील, कारण कधी कोणता इतिहास घडेल हे आजवर कोणी सांगितलेलं नाहीये. आजही कोणी गॅरंटेड भागीत या टेनिस क्रिकेट किंवा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा करताना आपण पाहिलेलं नाहीये. म्हणूनच मित्रांनो काही घडू शकतं. फक्त ज्या दिशेने आपल्याला जायचंय त्या दिशेने विचार करावा लागतो, त्या दिशेने प्लॅनिंग आखावं लागतं आणि त्या दिशेने ज्या दिशेने प्लॅनिंग केलंय त्या दिशेनेच तुम्हाला एक्झिक्युशन सुद्धा करावं लागतं. तर आणि तरच तुमच्या हाती यश लाभत असतं. म्हणूनच या ठिकाणी काहीतरी अपेक्षेपेक्षा वेगळा खेळ दाखवावा लागेल. पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट त्या ठिकाणी केला गेला. ऑफिशियल तटस्थ आहेत, शफलिंग झाले होते फलंदाज आणि त्या कारणास्तव हा वाईट नसेल. नवीन आंतरराष्ट्रीय नियम आपण अनेक पाहिले असतील, जसं की फलंदाज जर का सफल होत असेल तर मात्र त्याला व्हाईट लाईनच्या बाहेर एक लाईन असते, त्याच्या बाहेर चेंडू गेल्यावरच अवांतरित धाव दिली जाते. आणि आता मात्र शरीरापासून लांब खेळण्याचा प्रयत्न, वन्स अगेन डॉट बॉल. लेफ्ट हँड गोलंदाज आता मात्र सुरेख पद्धतीने चेंडू शरीराच्या दुरून खेळण्याचा प्रयत्न स्टेड केला गेला. फक्त पुश पाहायला मिळाला. एकच धाव त्या ठिकाणी घेतली गेली. धावफलकाचा जर विचार करायचा झाला तर धावफलक आता एका धावेने पुढे सरसावेल. खूप वेळाच्या विलंबानंतर मात्र धावफलकाला गती आपल्याला पाहायला मिळते. 14 धावा धावफलकावरती आमच्या
मॅन्युअल स्कोररचा पेन मात्र आता एक वेगळं अधोरेखित करताना पाहायला मिळाला. 14 धावा धावपल करते आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळणं शिल्लक असेल. तिसरं षटक प्रगतीपथावरती. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला, परंतु चेंडू सरळ यष्टांच्या वरून जातोय. डॉट डिलिव्हरीची सांगता. खूप निर्णायक भूमिका आहे या मॅचचा जर विचार करायचा झाला तर ज्या प्रकारचा परफॉर्मन्स कोट्रोशी संघाने केलाय. आपण पाहिलं अजयने ज्या प्रकारची फलंदाजी केली. 3 षटकार त्याच्या बॅटमधून आले, एक चौकार आला आणि त्यानंतर वैयक्तिक 26 धावांवरती बाद झाले होते. मनोज मात्र जास्त प्रभावित करू शकला नाही. गोल्डन डकचा शिकार होत असताना विकेटचं पतन झालं. कोणाला मात्र एक चौकार लगावला आणि तदनंतर महेश याने सुद्धा गोल्डन डकचा शिकार होताना आपण पाहिलं. मंगेशने मात्र ज्या प्रकारची खेळी केली, वैयक्तिक 19 धावा, 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले. विकासने एक षटकार लगावला. त्यानंतर वैभव तो सुद्धा गोल्डन डकचा शिकार. सागरने त्याच्या माध्यमातून एक चौकार धाटताना आपण पाहिलं. सतीश रनआउटच्या रूपाने गोल्डन डकचा शिकार होताना पाहायला मिळाला. निलेश हा मात्र नॉट आउट राहणारा फलंदाज पाहिला. तदनंतर गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं रुपेश वगळता कोणत्याही गोलंदाजाने प्रभावित करून सोडलं नाही, कारण पहिलं षटक 30 धावांचं पाहायला मिळालं होतं दाबेमोहन या संघाच्या माध्यमातून. दुसरं षटक 4 धावांचं आणि त्यामध्ये 4 विकेट्स आल्या होत्या आणि तिसऱ्या षटकामध्ये झाली हाणामारी 15 धावांची. चौथ्या षटकामध्ये झालेली हाणामारी 16 धावांची. हे गोलंदाजीचं ओव्हरऑल पृथक्करण आपण पाहिलं कोट्रोशी संघ फलंदाजी करत असतानाच. आणि तदनंतर मात्र ज्या वेळेला दाबेमोहन संघ फलंदाजीसाठी आला त्यावेळेला मात्र त्यांची स्थिती आपण ज्या प्रकारची पाहतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. तिसरं षटक अवघं 2 धावांचं, दुसरं षटक 1 धावेचं आणि पहिल्या षटकामध्ये आल्या 12 धावा. तब्बल या सर्व धावपालकांशी आता येणारे चेंडू शिल्लक असतील. 6 धावांची गरज असेल, ती मात्र अमर्याद. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, ब्लाइंड स्ट्रोक, पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरीची सांगता होताना पाहायला मिळते. मंगेश तोच ज्याने मोक्याच्या क्षणी महत्वाच्या वेळेला ज्या वेळेला संघाला गरज होती त्यावेळेला चांगली फलंदाजी साकारली आणि आता तो महत्वाच्या निर्णायक षटकामध्ये सुद्धा गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय. खेळाडू तोच असतो जो एकतत्व एकनिष्ठपणाने राहतो, एकनिष्ठपणाने फलंदाजी करतो आणि आपल्या संघासाठी ज्या ज्या वेळेला संघाला गरज पडते त्या त्या वेळेला साजेशी फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण करून सामना जिंकून देतो आणि ती संपूर्णपणे ती खासियत मंगेशमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. मंगेशने ज्या प्रकारचा मॅच विनिंग परफॉर्मन्स बॅटिंगच्या माध्यमातून दिलाय, गोलंदाजीमध्ये सुद्धा त्याच प्रकारची अपेक्षा असेल, कारण येणारे चेंडू 5 शिल्लक असेल आणि धावांचा जर विचार करायचा झाला 62-63 धावांची गरज. आता मात्र स्वेचेट चेंडू सरळ जातोय रिव्हर्सच्या माध्यमातून सीमारेषा बाहेर. षटकार. बाहेरून यायचंय प्लीज. व्हॉलेंटियर्स बॉलकडे लक्ष द्यायचं. व्हॉलेंटियर्स 3 चेंडूचा खेळ. षटकार उशिराने येतोय कारण या प्रकारच्या षटकारांची अपेक्षा पहिल्या 2 षटकांमध्ये होणं गरजेची होती, ती मात्र झाली नाही. म्हणूनच दबाव जास्त वाढत गेला आणि ज्या वेळेला अपेक्षेपेक्षा जास्त दबाव झालाय त्यावेळेला मात्र या षटकारांची मात्र किंमत काहीच नसेल आणि म्हणूनच आतापर्यंत आपण पाहू शकता फक्त फॉर्मॅलिटी या मॅच मध्ये औपचारिकता फक्त शिल्लक आहे. बिरमणी संघ लगेचच हा सामना संपल्यानंतर आपण मैदानाच्या दिशेने लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. तदनंतर देवळी संघ आपण आपले फलंदाज तयार ठेवायचे आहेत. ऑन पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट यशस्वी, सक्सेसफुली. षटकार. शेवटचा चेंडू, लास्ट बॉल, शेवटचा चेंडू असेल. मंगेशचा चेंडू मात्र ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेमध्ये झेलची संधी होईल का आणि झेल घेतला जात असताना अखेरच्या क्षणी हा रिव्हर्स अयशस्वी होत असताना विकेटचं पतन होतं आणि अशा प्रकारे हा सामना विजयी होताना कोट्रोशी संघ पाहायला मिळतोय. विजयी संघाचं खूप खूप अभिनंदन. पराभूत संघ आपण आलात, या स्पर्धेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल आपलं सुद्धा मनापासून आभार. कॅप्टनला विनंती असेल की आमच्या मुख्य व्यासपीठावरती यायचंय आणि आपला यथोचित सन्मान या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल केला जाणार आहे. आता झालेल्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच. चला बिरमणी संघ मैदानाच्या दिशेने जायचंय.